नमस्कार. आज आम्ही आलेलो आहोत झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय पुणे येथे. श्री अजित गाडगीळ यांनी संकलित केलेल्या विविध प्राचीन वस्तूंचे, समकालीन चित्रांचे आणि छायाचित्रांचे दर्शन घडविणारे हे संग्रहालय आहे. या संग्रहालयात 10 कला दालने आहेत आणि या दालनात ठेवलेल्या वस्तू अथवा चित्रे ही नेहमी बदलत राहतील अशी रचना येथे केली गेली आहे. ज्या योगे भेट द्यावयास आलेल्या सदस्यांना प्रत्येक भेटीत नवीन माहिती मिळू शकेल. तुम्हाला जर वन डे ट्रिपला कुठे जायचे असेल तर हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे हे एक दिवसाच्या किंवा वन डे ट्रिप करता. पुण्यापासून अगदी जवळ आहे हे ठिकाण. पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, कुडजे गावामध्ये. तर आता या संग्रहालयाची माहिती घेऊयात आपण. या संग्रहालयामध्ये विविध दालने आहेत. एकूण 10 कला दालने या संग्रहालयामध्ये आहेत. यामध्ये चित्रकला विभागात राजा रवी वर्मा यांची चित्रे आहेत. त्याच जोडीने रवींद्रनाथ टागोर, बद्रीनारायण, अतुल दोडिया, के. लक्ष्मा गौड अशा विविध चित्रकारांची जलतरंगातील चित्रे तसेच रेखाचित्रे आहेत. बी. प्रभा यासारख्या शिल्पकारांनी तयार केलेल्या शिल्पाकृती सुद्धा येथे मांडलेल्या आहेत. तसेच वस्त्रदालनात प्रामुख्याने पैठणी साडीचे 18 आणि 19व्या शतकातील विशिष्ट नमुने आणि पितांबर या वस्त्र प्रकारचे नमुने मांडलेले आहेत. तसेच या ठिकाणी प्राचीन नाणी, प्राचीन दिवे, विविध अलंकार, सोन्या चांदीचे दागिने आणि पानदान शिल्पकारांनी विविध नमुने तयार केलेल्या कलाकृती या ठिकाणी पाहायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील काडीपेटीचे नमुने देखील या ठिकाणी आहेत. पत्र्याचे विविध आकाराचे आणि चित्रांचे डबे, ग्रामोफोन, रेल्वे स्थानकावर वापरले जाणारे विविध कंदील अशा प्रकारच्या जुन्या आणि नव्या वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच पुणा गाडगीळ आणि सन्स यांचा हा उपक्रम असल्याने सोने या धातूपासून दागिने तयार करण्याची प्रक्रिया छायाचित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवली गेलेली आहे. हे संग्रहालय आम्ही पाहत होतो, पण एक प्रश्न सारखाच डोक्यात घोळत होता. झपूर्झा म्हणजे काय? झपूर्झाचं मीनिंग काय असावं? तर ते मीनिंग आम्ही पाहिलं नेटवर. तर द नेम झपूर्झा इज इन्स्पायर्ड बाय अ पोएम ऑफ द सेम टायटल बाय केशव सूत, अ मराठी पोएट. इट ब्रॉडली मीन्स अ क्रिएटिव्ह स्टेट ऑफ माइंड. म्हणजे केशव सूतांनी जी झपूर्झा कविता लिहिलेली होती त्याच्यावरून हे कदाचित इन्स्पायर झालेलं असावं हे नाव, आणि याला झपूर्झा असं नाव दिलेलं आहे. आणि ॲक्च्युअल तसं मिनिंग याचं झपाटलेला किंवा एखाद्या आर्टचं वेड असलेलं किंवा आर्टने झपाटलेला असं देखील त्याचं मिनिंग होतं. झपूर्झाचा नेमका अर्थ काय असावा याबद्दल वाद आहेत. हा शब्द केशवसुतांनी प्रत्यानंदांच्या सीमेचा वाचक या अर्थी रूढ केला अशी माहिती ट्रान्सलिटरेशन फाउंडेशन या शब्दकोशात दिली आहे. यावरून झपूर्झा म्हणजे झपाटलेपणाने जगणे असा अर्थ अनिल किनीकर यांनी निष्पन्न केला आहे. केशवसूत यांनी या शब्दाचा वापर उन्मनी अवस्थेचे वर्णन करण्याकरिता 1893 साली झपूर्झा शीर्षकाच्या कवितेत सर्वप्रथम केला असे किनीकर यांनी म्हटले आहे. एक गंमत आहे. जा पुरी जा हे वाक्य झपाट्याने जर उच्चारले तर झपूर्झा, जपूर्झा असा शब्द ऐकल्याचा भास होतो. जापुरी जा, जापुरी जा, झपूर्झा असा भास होतो, तसा ध्वनी होतो असेही हा संबंधित ट्रान्सलिटरेशन फाउंडेशन शब्दकोश नमूद करतो.
केशवसुतांनी एकदा काही मुलींना पिंगा घालताना आणि जपून जा पोरी जपून जा असे म्हणत गोल गोल फिरत होत्या असे पाहिले होते. तसे सतत म्हणत गेल्यास फिरताना हळूहळू अंगात लय भिनून त्याची जणू गुंगी येते. कवीने याच अर्थाने झपूर जा गडे झपूर जा अशी शब्दरचना केली असावी. म्युझियममध्ये 8 गॅलरी आहेत. एका गॅलरीमध्ये रवींद्रनाथ टागोर, F.N. सौजा, जेमिनी रॉय, टायब मेहता, M.V. धुरंधर आणि राजा रविवर्मा यांच्यासह आधुनिक आणि समकालीन कलाकारांच्या कामाचे प्रदर्शन आहे. गॅलरी 2ला जगाचा प्रकाश म्हणतात. अग्नीला समर्पित आहे. त्यात जंगलात आग लावण्यापासून ते आधुनिक काळातील विजेच्या दिव्यांपर्यंत आगीचा इतिहास आणि वस्तूंचे चित्रण आहे. 3 नंबरच्या गॅलरीमध्ये छपाईच्या इतिहासाबद्दल आणि त्याने संवादाची पद्धत आणि ज्ञानाचे हस्तांतरण कसे बदलले याबद्दल ती गॅलरी आहे. त्यामध्ये प्रदर्शन आहे वस्तूंचं. 4 नंबरच्या गॅलरीमध्ये हे नवतांत्रिक कलाकार प्रभाकर बर्वे यांना समर्पित आहे. त्यांच्या कलाकृती त्या ठिकाणी आहेत. तसेच गॅलरी 5 मध्ये सिल्कपासून कॉटनपर्यंतचे स्वतःचे कापड विणण्याची भारतीय परंपरा प्रदर्शित केलेली आहे, जी रोमन साम्राज्यात देखील आयात केली गेली होती. गॅलरीमध्ये पैठणी साड्यांचा मोठा संग्रह आहे. तसेच गॅलरी 6 किंवा 6 नंबरच्या गॅलरीमध्ये महाराष्ट्रातील दागिन्यांचे प्रदर्शन आहे, ज्यामध्ये चाटाई म्हणजे जाळीचे काम, मणी आणि नक्षीकाम यांचा एक अनोखा मेळ आहे. Shining in the setting sun like a pearl upon the ocean. Come and feel me, oh feel me. Shining in the setting sun like a pearl upon the ocean. Come and heal me, oh heal me. Thinking about the love we're making and a life for sharing. Come and feel me, oh feel me. Shining in the setting sun like a pearl upon the ocean. Come and feel me, come on heal me. काय करते तू? तू काय करतेस? पेंटिंग करते. Shining in the setting sun, shining in the setting sun like a pearl upon the ocean. Come and feel
आता हे सगळ्यात आवडतं दालन म्हणजे पैठणींचं दालन आहे। या ठिकाणी खूप सुंदर सुंदर पैठणी तुम्हाला पाहायला भेटतील। प्युअर जरीच्या काठाच्या पैठणी या ठिकाणी आहेत, म्हणजे सोन्याचे काठ असलेल्या पैठणी, म्हणजे सोन्याची जर असलेली। तसेच वेगवेगळे पितांबर देखील या ठिकाणी आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला एक गंमत पाहायला भेटणार आहे। हा जो पुतळा आहे, या स्त्रीने जी साडी नेसलेली आहे त्या साडीचे कलर प्रत्येक बटनावर आपण जसे जसे हात ठेवू तसा साडीचा कलर या ठिकाणी चेंज होतो। कापड येतं आता आपण आलेलो आहोत दागिन्यांच्या दालनामध्ये। ही पहा, चांदीची केवढी मोठी गुलाबदानी या ठिकाणी आहे। अतिशय भव्य अशी ही गुलाबदानी आहे। तसेच या ठिकाणी तर अतिशय सुंदर अशी भातुकलीची खेळणी आम्हाला पाहायला भेटली। चांदीची छोटी छोटी सुंदर अशी भातुकली या ठिकाणी आहे। भातुकलीची खेळणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी छोटे छोटे डबे, तवा, पिंप, चमचे, पोळपाट, म्हणजे प्रत्येक भांडी या ठिकाणी आहेत भातुकलीची। अतिशय सुंदर आणि चांदीमध्ये बनवलेली आहेत।
आता ह्या ठिकाणी हा चांदीचा कलश आहे, अतिशय सुंदर घडवलेला आहे हा कलश. पुणे शैली कलश असे याचे नाव आहे. 19व्या शतकातील खूप सुंदर रीतीने घडवलेला आहे हा कलश. आता दागिने घडवण्याकरता सोनारांना जे साहित्य लागतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे, मांडलेलं आहे. म्हणजे म्हणजे दागिने घडवण्याकरता सोनारांना जे साहित्य लागतं, भट्टी, मूस, परत वेगवेगळी वजनं पण आहेत या ठिकाणी. आता हा पहा, इथं खडकवासला धरण आहे या ठिकाणी, इथून दिसते. ह्या धरणाच्या काठावरच हे संग्रहालय आहे. खूप सुंदर वातावरण आहे इथे. वन डे ट्रिपसाठी तुम्ही अवश्य या ठिकाणाला एकदा भेट द्या. खडकवासला धरण. Bye.